गवारे नगरमध्ये घरफोडीचा प्रयत्न, 6 ते 7 चोरट्यांची टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. कोपरगाव शहरातील गवारेनगर परिसरात रॉयल ड्रीम सिटी अपार्टमेंटमध्ये 13 जून रोजीच्या मध्यरात्री 2च्या सुमारास घरफोडीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश यादवराव पठारे वय 75 हे गेले 4 ते 5 दिवसांपासून मुंबईला गेले आहेत. त्यांच्या 3ऱ्या मजल्यावरील सदनिकेचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र काही नागरिक जागे झाल्याने चोरट्यांचा डाव फसला. धक्कादायक बाब म्हणजे चोरीचा प्रयत्न करण्यापूर्वी चोरट्यांनी अपार्टमेंटमधील इतर काही घरांच्या दरवाजांना बाहेरून कड्या लावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रहिवाशांना बाहेर पडता येऊ नये आणि चोरी करताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये असा चोरट्यांचा हेतू असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजमध्ये अंदाजे 6 ते 7 जणांची टोळी दिसत असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. त्यामुळे ही पूर्वनियोजित घरफोडी करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. शहरात वाढत्या चोरींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून चोरट्यांच्या टोळीचा तातडीने शोध घेण्याची मागणी होत आहे. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव. किती वाजता आला आणि कसं? रात्री मला 2 वाजता मुंबईला फोन आला की सर तुमच्या घराचं लॉक तोडलं, 7 चोर आले होते इथे 7, आणि त्यांनी मला ते फुटेज पण पाठवलं. त्याच्यावर मी बारकाईने पाहिलं तर इथून ही जी शिडी आहे त्या शिडीने ते 7 जण वर चढताना पाहिले, मी मोजले ते. आणि ज्यावेळेस मी आता 8 वाजता मुंबईला निघलो, 4 वाजता इथं पोहोचलो आणि दारामध्ये पाहतो तर त्यांनी संपूर्ण दरवाज्यात खिडखिळा केला, तोडला, पण एक पट्टी अडकली होती त्यामुळे ते दार उघडलं नाही. आणि त्यातल्या त्यात इथं लोक जागे झाले त्यामुळं ते काय दार ओपन झालं नाही आमचं. आता हा प्रकार कधी झाला? रात्री 2 वाजता. 14 तारखेला रात्री 2 वाजता. हा, आता तुमची काय मागणी? माझी मागणी फक्त एकच आहे, कोणती शासनाकडे मागणी माझी, आणि शासनाकडे आणि नगरपालिकेकडे मागणी. नगरपालिकेने काय करावं, त्यांच्या पद्धतीचं लाईट लावून द्यावे. त्या नगरपालिकेने फक्त इथं पाणी पुरवठा केलेला आहे. आणि पोलीस डिपार्टमेंटकडे माझं अशी विनंती आहे की निदान इथं एक चक्कर जरी मारला, निदान त्यांनी सायरन जरी वाजवला, तर येणारे जे कोणी चोर असतील किंवा लपलेले असतील ते पळून जातील, म्हणजे आम्ही सुखाने इथं राहू शकतो. कारण का माहिती आहे का, इथं जे आहेत ना, इथं सगळे वर्कर म्हणजे डेली काम करणारे, डेली विजेचं काम करणारे, कोणी इथं श्रीमंत नाही कोणी. किंवा माझ्यासारखे शिक्षक म्हणून मी रिटायर माणूस आहे. आता 10,070 मध्ये माझी काय पेन्शन काय आहे आणि आम्हाला किती पूर्ण आहे आणि काय आमच्या घरामध्ये. उलट मी तर असं म्हणलं की माझं घर उघडलं जर असतं तर त्यांना घरच्या चोराला दिसलं असतं यांच्या घरात काय आहे. आलं लक्षात तुमच्या? चोराला दिसलं यांच्या घरात काय नाही, विनाकार आपण घर उघडलं म्हणून. आणि आम्ही त्या ग्रिल बसवल्या. कशासाठी बसवल्या? आमचे पाहुण्याचे लहान लहान मुलं आहे, एकदा एक मुलगा पडायला लागला होता म्हणून मी ते काय ग्रिल बसून घेतलं तेवढे. आणि त्यांना वाटतं मग हे ग्रिल बसून म्हणजे काही जास्त श्रीमंत वाटतं का, असा त्यांचा भाग झाला. परंतु इथं सगळे कामगार लोक आहे, कामगार हातावरचे, ज्यांचं हातावर पोट म्हणतात ना, असे इथे. आणि सगळ्यांनी जे रूम घेतले इथं फ्लॅट मालक आहे. फ्लॅट मालक म्हणजे कसे, सगळ्यांकडे बँकेचा बोजा आहे, काहींना हप्ते भरता येत नाही. आणि तुम्हाला हे मी निर्णय आणू शकतो की इथे एक डेलिव्हरीचं काम करणारी जी बाई होती, तिचा फ्लॅट हा बँकेने लिलाव केला. म्हणजे इतर परिस्थिती या ठिकाणची आहे, म्हणजे एक उदाहरण घडलेलं आहे इथं. लिलावामध्ये फ्लॅट गेलेले त्या बाईचं. म्हणजे यासारखे इथं काय म्हणतात ना, डेलिव्हरीवर काम करणारे लोक आहेत. कोण श्रीमंत आहे, आणि अशा ठिकाणी थकून भागून येतात आणि हे चोर असे त्रास देतात. मग इथं लोकांनी दिवसभर काम करायचं की रात्री झोपायचं की आपले लेकरबाळ पाहायची, काय करायची मध्ये. आणि आपण पाहतो आजकालच्या मालिका पाहतो, आजकालचे पिक्चर पाहतो, ते वीक पॉइंट काय करतात, एखाद्या स्त्रीला पकडतात, गळ्याला चाकू लावतात किंवा बंदूक लावतात आणि टाका काय पैसे तुमच्याकडे, काय द्यायचं त्या बायानी. घरातले 2 फुटके मणी द्यायचे का? घरातले 2 फुटके मणी. आज सोनं काय झालं आहे, 1,61,000 चालू आहे. 2 मणीची काय किंमत आहे, काय किंमत आली 2 मणीची. आणि हे 2 मणी मग तुम्ही हे असे यासाठी करायला लागतं का, त्यांच्या मनी मोकळ किंवा काय जे असेल ते घ्यायसाठी चोर येतात.
मग यांनी सुरक्षितपणा काय आम्हाला इथं? पोलिसाकडे मागणी केली तर ते सरळ सांगताय तुम्ही कॅमेरा लावा. बसवले कॅमेरे येते. इथून तरी एक गाडी इथून चोरली गेली अशी या गाडीसारखी गाडी होती, एक चोरली गेलेली. ती घटना आम्ही पोलिसापर्यंत नेलेली होती. सुरक्षित काहीच नाही ना. काय करायला पाहिजे मग याच्यामध्ये? पण याच्यामध्ये एक पोलीस गस्त, आता रोड एकदम चांगला झालेला आहे, पोलिसांनी एक गस्त मारली साधारणतः 1.5 ते 2च्या दरम्यान एक गस्त जर मारली तर निदान आम्हाला सुखाची झोप तरी घेता येईल. आता माझ्यासारखं आहे, माझं वय 73 वर्ष आहे, 73, तरी मी सकाळी 8 वाजता मला न्यूज कळली, तर बातमी कळली तर तुमचं घर सर उघडलं गेलं, मी धावत पळत तसं आहे. अजूनही पैसे मी सकाळचा चहा घेतला, प्रवास केला. कसा प्रवास केला माझी जेव्हा माहिती. गाडी रस्त्यात तर काय म्हणतात फेल झाली काय, एका टॅक्सीला हात केला काय, आणि इथपर्यंत पोहोचतो कसं? हे मग असा हा शारीरिक त्रास आम्हाला का आम्ही असुरक्षित आहोत या बिल्डिंग मध्ये. आणि 2च्या सुमारात 7 जण चोर आलेले होते, सगळ्यांच्या कड्या लावलेल्या होत्या, आणि 1 जणांचं ते मुंबईला जायला होते, त्यांची कुलूप पूर्ण लॉक तोडता नाही आलं म्हणून त्यांनी फक्त मोठं लॉक तोडलं, आणि नंतर सगळे जागी झाल्यामुळं ते सगळे पळाले बा. नाही तर मग त्या आमचं तर हेच केलं असतं त्यांनी. त्याच्यामुळे आम्हाला आहे ना पोलिसांकडून सुरक्षित पाहिजे, दररोज एक राऊंड झाला पाहिजे, पोलिसांचा बी राऊंड झाला पाहिजे आम्हाला. एक तर आमची साईटला आहे बिल्डिंग, त्याच्यामुळं विनंती आहे आम्हाला पोलिसांना का आम्हाला सुरक्षित पाहिजे.